प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते। सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठं रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं। तर समुद्र किनारा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे। सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचं आयोजन केलं जातं। यंदा मुंबईत जुहू इथं सागरी किनारा स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मान्यवर, सामाजिक संस्था, विद्यार्थी, मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आदींनी यावेळी आधुनिक सामग्रीच्या सहाय्याने जुहू किनाऱ्याची स्वच्छता केली। केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, खासदार रवींद्र वायकर, आमदार अमित साटम, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, केंद्रीय वन आणि पर्यावरण विभागाचे विशेष सचिव तन्मय कुमार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, पर्यावरण आणि हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे आदी यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते। किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठे रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असं राज्यपाल CP राधाकृष्णन म्हणाले। तर समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले।